हजार रुपयाच्या वस्तू वाटपाचा आजचा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मगाशी मी अधिकाऱ्यांना देखील सांगितलं की आमच्या समवेत जे लाभार्थी आहेत त्यांना देखील व्यासपीठावर बोलवा. आज मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, आमचे सगळे अधिकारी व्यासपीठावर आहेत. आम्हाला एवढ्यालाच काही फक्त व्यासपीठावर बसायचा अधिकार नाही, तर आमचे लाभार्थी देखील या तालुक्यातले आहेत, या जिल्ह्यातले आहेत. आम्ही व्यासपीठावरची सगळीच मंडळी अशाच आर्थिक परिस्थितीतनं या स्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळे पालकमंत्री आणि लाभार्थी हा कुठचाही भेदभाव राहू नये या कारणामुळेच मी लाभार्थ्यांना आमच्या बरोबर व्यासपीठावर बोलवलेला आहे आणि त्यांचा देखील आदर सत्कार केलेला आहे. कारण आर्थिक परिस्थिती म्हणजे सगळी सोंग करता येतात, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. 1 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ऐतिहासिक योजना आम्ही महाराष्ट्रामध्ये आणली. त्याचा लाभ या जिल्ह्यातल्या सुमारे 2 ते 2.5 लाख महिलांना होणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेले आहेत. आणि तशाच पद्धतीची ही योजना आहे. फक्त आपला एक स्वभाव आहे, मी अनेक भाषणांमध्ये सांगतो की अशा योजनांमध्ये आपली नाव नोंदणी करायची की नाही याचा विचार आपण करत असतो. मी आवर्जून सांगतो की मी जर त्या निकषामध्ये बसलो असतो तर मी देखील त्याच्यामध्ये नाव नोंदणी करून घेतलं असतं. फक्त मी निकषामध्ये बसत नाही. थोडा आपल्या वागण्यामध्ये कमीपणा घेऊन जर आपण ही नोंदणी केली तर आपल्याला काय काय मिळतं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. तुमच्या कर्त्या पुरुषाच्या सुरक्षिततेसाठी एक किट त्या ट्रंकमध्ये आहे आणि घरामध्ये आपला जो काही संसार असतो त्या संसारासाठी भांड्याचं एक किट तुमच्याकडे आहे. आणि म्हणून संसार उपयोगी वस्तू देखील आपल्याला मिळतात आणि आपल्या कर्त्या पुरुषाचं संरक्षण करणाऱ्या देखील वस्तू मिळत आहेत. आणि या वस्तू देत असताना तुम्हाला 1 रुपयाचा खर्च येत नाही. या पूर्ण योजनांचा जर तुम्ही अभ्यास केलात आणि ही योजना आपण अशीच राबवली, मी मगाशी देखील सांगितलं आज व्यासपीठावर किरण भैया नाही आहे, परंतु याची नोंदणी 6 महिन्यापूर्वी फक्त या जिल्ह्यामध्ये 3,500 होती. त्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी यंत्रणा राबवली आणि 6 महिन्यामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची नोंदणी 18,000 झालेली आहे. मग 3,500 कुठे आणि 18,000 कुठे? आपण 18,000 पर्यंत पोहोचलेलो आहोत. फक्त या सगळ्या लाभार्थ्यांना मला एक विनंती करायची आहे की ही योजना एकदा नोंदणी केल्यानंतर आयुष्यभर चालू राहणार नाही, तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा स्वतःहून तुम्हाला नोंदणी करायची आहे. आणि ती स्वतःहून नोंदणी जर आपण केली तर दरवर्षी अशा गोष्टींचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. मी विरोधानं सांगतो आयरे साहेबांना कायम की योजना अशी आहे, जन्मापासून मैतापर्यंत सगळ्या योजना याच्यामध्ये भरलेल्या आहेत. म्हणजे जन्माला जर मुलगी आली, मुलगा आला तरी पैसे मिळतात. आणि दुर्दैवानं एखादी दुर्दैवी घटना जर घरामध्ये घडली आणि एखादी व्यक्ती जर मृत पावली तर त्याचा इन्शुरन्स म्हणून 5 लाख रुपये देखील आपल्या घरामध्ये मिळतात. आणि एवढंच नाही तर त्याच्या क्रियाकर्माला देखील पैसे या योजनेमधून मिळतात. एवढी योजना चांगली ही देशाच्या पातळीवर कुठचीही नाही. मग याची नोंदणी करायला कमीपणा काय? तर मला काही लोकांनी सांगितलं की याचं नाव बांधकाम कामगार नोंदणी आहे म्हणून आम्ही करत नाही, आम्हाला कामगार म्हणतील लोक. मी काय सांगितलं, मी पालकमंत्री असताना जर त्या निकषामध्ये बसलो असतो मी पण ते 2,500 रुपये सोडले नसते. मग जर माझी भावना ही आहे, सरकारचे पैसे आहे, सरकारचा लाभ मला मिळतोय, तर आपल्या सगळ्यांनी एक आज निश्चय केला पाहिजे. आज 600-700 लोक या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत. प्रत्येकानं ठरवूया आणि पुढच्या 8 दिवसामध्ये अजून एक लाभार्थी तयार करूया. हे तुम्ही करायचंय, मी नाही. मी 1512 ही नोंदणी केलेली आहे. आता तुम्ही 1512 लोकांनी अजून 1512 लोकांची जर नोंदणी केली तर 1500 कुटुंबात जो फायदा मिळतोय तो अजून 1500 कुटुंबामध्ये मिळेल. मुलाचं प्राथमिक शिक्षण असेल 2,500 रुपये तुम्हाला मिळतात. 5वी ते 10वीचं शिक्षण असेल 5,000 रुपये मिळतात. दुर्घटना झाली तर 2 लाख रुपये मिळतात. आजच्या दिवसाचा अजून एक आश्चर्य तुम्हाला सांगतो. मगाशी मी एक चेक दिला नगराध्यक्ष साहेब 60,000 रुपयाचा. कोणाला दिला? एका सर्वसामान्य शेतकऱ्याला दिला. कशासाठी दिला? तर त्याच्या मुलाला इंजिनियर बनवण्यासाठी या योजनेतनं 60,000 रुपये आम्ही त्याला दिले. हा फायदा आपण का घेत नाही? आणि हा देखील विचार करा की ही योजना 12 वर्ष चालू आहे. मग ही योजना जर 12 वर्ष चालू आहे तर ती याच वर्षी तुमच्यापर्यंत का पोहोचते? ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. आज माझ्या तालुक्यामध्ये जर तुम्ही आला तर दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो.
दरवर्षी अशा मी पेट्या वाटतो, दरवर्षी असे मी चेक वाटतो. मग या लांजा आणि राजापूर तालुक्यामध्ये अशी वेळ का आली की 10-12 वर्षानंतर कामगार विभागाच्या योजनेची अंमलबजावणी केली जाते? राजकीय मी बोलणार नाही, पण याचा विचार तुम्ही करा. हे काय मी माझ्या खिशातले पैसे देत नाही, हे काय प्राणसाहेब त्यांच्या खिशातले देत नाहीत, आमचे आयरे साहेब त्यांच्या खिशातले देत नाहीत. सरकारनं याला 12,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मग 12,000 कोटी रुपयाची तरतूद जर शासनानं केलेली आहे तर ती योजना फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण या कामगार विभागाला देखील मी मनापासून धन्यवाद देईन की हे शासकीय काम नाही, तर हे आयरे साहेब स्वतःच्या घरचं काम आहे असं समजून तुम्ही काम करताय. म्हणूनच मोठ्या संख्येने एवढी लोक या ठिकाणी जमलेली आहेत या योजनेचा फायदा घेण्यासाठी. फक्त या योजनेचा फायदा घेतल्यानंतर ही योजना कुठच्या सरकारनं आणलेली आहे, ही योजना कोण तुमच्यापर्यंत पोहोचवतंय, याचा देखील विचार भविष्यामध्ये तुम्ही करणं गरजेचं आहे. आज 18,000 रुपयाच्या वस्तू ज्यावेळी घरामध्ये मिळतात, त्या 18,000 रुपयाच्या वस्तू घेतल्यानंतर 18,000 रुपयाचा भार आपल्या कर्त्या पुरुषावरचा कमी होणार आहे, याचं भान देखील कुटुंबाला असलं पाहिजे. आणि याच भावनेनं मगाशी मी सांगितलं की जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत सगळ्या योजना याच्यामध्ये आहेत. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं या योजना काढणाऱ्यांचं, किती उपयुक्त योजना काढलेल्या आहेत, पण दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतं की आमची लोक स्वतःहून येऊन या योजनेचा उपयोगच करून घेत नाही. आज माझ्याकडे उद्योग विभाग आहे, उद्योग विभागाच्या मार्फत लांजामध्ये MIDC करायचा निर्णय मी घेतला. मला असं वाटतं की सचिन डोंगरकर असतील, मनोहर बाईत असतील, आमचा गुरु असेल, या सगळ्यांनी माझ्याकडे सातबाऱ्याचे उतारे आणून दिले. वसन घडशी देखील इथं आहे. पण नुसते सातबाऱ्याचे उतारे दिल्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही. तिथल्या शेतकऱ्यांनी मागणी केली पाहिजे. आज पुन्हा एकदा सांगतो की आचारसंहिता अजून 1 महिन्यानंतर लागणार आहे. खरं जर आपल्या मुलांना मुंबईला न पाठवता या लांजामध्येच तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या असतील तर या लांजामध्ये देखील MIDC होणं गरजेचं आहे. आणि जे कागदपत्र दिलेत त्याला जर शेतकऱ्यांची मान्यता असेल तर ती देखील MIDC पुढच्या 15 दिवसात करायला मी तयार आहे. टाळ्या जोरात वाजवल्यात, पण त्याचा पुढाकार कोण घेणार आहे? मंजूर करणं माझ्या हातात आहे, पण त्या जागा देणं तुमच्या हातात आहे. आज आपल्याकडे 70B चे दावे बघितले तर प्राणसाहेब किती आहेत? जगात सगळ्यात जास्त. जगाच्या पातळीवर 70B कोणाला माहित नसेल, तो माहिती जर कोणी करून दिला असेल तर आम्ही रत्नागिरी जिल्ह्यानं करून दिला. म्हणजे आपल्या 5 गुंठ्यामध्ये 5 लोकांचे दावे चालू, 1 गुंठ्यामध्ये 4 लोकांचे दावे चालू. या सगळ्या जमिनीच्या वादामध्ये आपण जे अडकून पडलेलो आहोत, तर आपली जमीन ही आपणच सरकारला दिली पाहिजे, ही भूमिका आधी आपली असली पाहिजे. नाही तर आपली जमीन आपण दुसऱ्या कोणाला तरी देतो, दुसऱ्या जमिनीचा भाव तिप्पट करून सरकारला देतो, सरकारकडनं फायदा घेतो. म्हणजे 100 रुपयाची जर जमीन असेल तर आपण देताना ती 20 रुपयात त्या उद्योजकाला देतो, तो उद्योजक तिकडे 100 रुपयाला विकतो. त्या सगळ्या गोष्टीची कुठेतरी चर्चा होणं गरजेचं आहे. आणि चर्चा करत असताना शासनानं दिलेले जे फायदे आहेत ते देखील घेणं गरजेचं आहे. आज माझी लाडकी बहीण योजनेचा मगाशी मी उल्लेख केला. आज इथे मोठ्या संख्येनं महिला भगिनी आहेत. किती महिला भगिनींनी फॉर्म भरलेत काय फॉर्म? किती महिला भगिनींनी भरले? किती? सगळ्यांनी म्हणजे? आणि किती महिला भगिनींना मिळाले? म्हणजे जवळजवळ 75% महिलांना हे पैसे खात्यामध्ये पोच झालेले आहेत. ज्यांना पोच झाले नाही त्यांनी पण चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. जर सप्टेंबरला हे पोच झाले तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3 महिन्याचे आम्ही पोच करू. त्याची अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. 3 महिन्याचे पैसे आम्ही पोच करू. पण या योजनेमध्ये जसा आपण उत्साह दाखवला, आपले लाभार्थी होते 2,60,000. आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला, आमच्या प्रशासनाला जाग आणून दिली आणि त्याची नोंदणी आता 3,75,000 झालेली आहे. 3,75,000 महिला भगिनींना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी दरमहा 1,500 रुपये मिळणार आहे. तुम्ही कधी याचं कॅल्क्युलेशन केलंय की नाही प्राणसाहेब मला माहित नाही. आपण म्हणतो प्रत्येकी घरात 1,500 रुपये मिळणार आहे, पण तुम्ही ढोबळ मनाने जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक घरामध्ये किती पैसे मिळतात महिन्याला? अभ्यास केला का कोणी अधिकाऱ्याने? प्रत्येक घरामध्ये 3,000 रुपये मिळतात. कसे मिळतात सांगा बघू? पत्नीला मिळतात आणि मुलीला मिळतात. अजून तिसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी मिळतात. माहित आहे का तुम्हाला? जर 2 मुली असतील आणि 1 मुलगी लग्न होऊन
सासरी गेलेली असेल तर सासऱ्याच्या घरात गेल्यानंतर देखील तिला पैसे मिळतात. म्हणजे या योजनेची ताकद काय, ती मुलगी स्वतःचं घर चालवतेच, पण ज्या घरी सासरी गेलेली आहे त्या सासरी देखील पैसे 1500 रुपये नेऊन देते. ही या योजनेची ताकद आहे. आणि या ताकदीला जर या महाराष्ट्रामध्ये कुणी आणलं असेल ते आमच्या महायुतीच्या सरकारनं आणलं. त्याच्यावर देखील टीका झाली. ती योजना महिलांपर्यंत पोहोचू नये यासाठी आमचे विरोधक कोर्टामध्ये गेले. हायकोर्टानं नाकारलं. हायकोर्टानं सांगितलं की सरकारची योजना चांगली आहे. हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टानं शेवटी सांगितलं की हे तुम्ही जे करताय हे अयोग्य करताय. माझ्या महिला भगिनींना जर सरकार 1500 रुपये देत असेल तर तुमच्या पोटात का दुखतंय? सरकारचीच देण्याची अपेक्षा आहे, सरकारचीच देण्याची ऐपत आहे. आणि जर महिला भगिनींना तो 1500 रुपयाचा फायदा होत असेल तर तुमची ही पिटिशन आम्ही दाखल करून घेणार नाही, असा चपराक आमच्या विरोधकांना सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. मग हे देखील चांगलं काय वाईट काय आपण शोधून काढलं पाहिजे. कोण या योजनेच्या विरोधामध्ये गेलं हे देखील शोधलं पाहिजे. आजपर्यंत योजना कामगार विभागाच्या तुमच्यापर्यंत का पोहोचल्या नाहीत, कुणी पोहोचू दिल्या नाहीत, हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आज आपल्याला असं वाटतं की आपल्या प्रत्येक जीवनावश्यक बाबीमध्ये सरकारनं मदत केली पाहिजे. काल देखील मी लांजामध्ये होतो. मला सर्व सहकार्यांनी सांगितलं महावितरणचा काहीतरी संप आहे आणि महावितरणच्या संपामुळं माझ्या गोरगरिबी जनतेला त्रास होतोय. काल मी लांजामध्ये आलो, इथल्या विश्रामधामामध्ये मिटिंग घेतली आणि आमच्या पदरचे 40 लोक हे तुमच्या सेवेसाठी महावितरणला आम्ही सगळ्यांनी मिळून शिवसेना म्हणून दिले. हे काम करण्याची पद्धत असते. आज त्याचे जे काय पैसे होतील सरकार देईल की नाही मला माहित नाही, पण तेच पैसे देण्याचा निर्णय तुमच्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या शिवसेना पक्षाने घेतला आणि आजपासून ती सगळी कारवाई सुरू झालेली आहे. आणि म्हणून नुसतं रस्त्याचं काम झालं किंवा रस्त्याचं काम झाल्यावर त्याच्यावर बॅनर लागला म्हणजे काम होत नाही. आरोग्याची सुविधा माझ्यापेक्षा नगराध्यक्ष सांगतील. तुमचं ग्रामीण रुग्णालय हलता हालत नव्हतं, बरोबर की नाही? 5 वर्ष हेच ऐकत होतो, आता शिफ्ट होईल, आता शिफ्ट होईल, आता शिफ्ट होईल. एक दिवस फक्त व्हिजिट केली आणि मला खात्री आहे ते ग्रामीण रुग्णालय दुसरीकडे आता सुरू झालंय, शिफ्ट झालंय. त्यांना देखील अजून जी जागा पाहिजे ती देखील जागा देण्याचा निर्णय प्रशासनानं आम्ही घेतलेला आहे. लांजाच्या पुढे ओणीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 56 कोटी रुपये खर्च करून करण्याचा निर्णय घेतला. शेवटी हे मागच्या 10-12 वर्षामध्ये का झालं नाही याचा विचार तुम्ही करणार आहात की नाही? आणि अजून एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो. माझ्या रत्नागिरी शहरामध्ये अजून 15 दिवसानं एक हॉस्पिटल मी सुरू करतोय. त्या हॉस्पिटलचं नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलची काय खासियत आहे? फक्त पेशंटनं यायचं आणि बरं होऊन जायचं, 1ही रुपया द्यायचा नाही. महाराष्ट्रातलं 2 नंबरचं कॅशलेस हॉस्पिटल जर कुठं होत असेल ठाण्यानंतर तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये होत आहे. आणि ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे, मला त्याची आवश्यकता नाही. 11 प्रकारच्या शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये मोफत होणार आहेत. 11 प्रकारच्या. फक्त पेशंटनं यायचं. दुर्दैवाने ही कोणावर वेळ येऊ नये, आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो ही माझी ईश्वराचरणी प्रार्थना आहे. परंतु कुठं ना कुठं प्रकृतीचे काही अडचणी येत असतात आणि ती जर अडचण आली तर तुम्हाला आता दुसरीकडे कुठेही जायची आवश्यकता नाही. मोफत उपचार तुमच्यावर रत्नागिरीमध्ये केला जाणार आहे. हे काम असं 12 वर्षात झालं का हा प्रश्न भविष्याच्या राजकारणामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून विचारला पाहिजे. आज कॅशलेस हॉस्पिटल जे झालं काय माझ्या खर्चानं नाही झालं. मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो, त्यांना विनंती केली की ठाण्याला जसं तुम्ही कॅशलेस हॉस्पिटल केलेलं आहे तसं माझ्या गोरगरीब जनतेसाठी मला रत्नागिरीला करायचं आहे, त्याला मंजुरी द्या. 1 मिनिटाचा अवधी न घेता महाराष्ट्रातलं दुसरं कॅशलेस हॉस्पिटल जर कुठं झालं असेल ते रत्नागिरीमध्ये होतंय आणि त्याचं उद्घाटन येत्या 15 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत. सांगा हे काम चांगलं आहे की नाही? रत्नागिरीला मेडिकल कॉलेज केलंय. आजपर्यंत डॉक्टर होण्याची मक्तेदारी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांची होती, पण आज माझ्या शेतकरी कुटुंबातला मुलगा देखील माझ्या रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येऊन डॉक्टर होऊ शकतो. शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये येऊन डॉक्टर होऊ शकतो. ज्या अभियांत्रिकी कॉलेजला कुणबी समाजाच्या अस्मितेचं आम्ही नाव दिलं ते नाव म्हणजे लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज. त्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये येऊन कोणीही कमी पैशामध्ये शिकू शकतो. मग रस्त्याच्या पलीकडे आणि बॅनर लावण्याच्या पलीकडे विकास असतो हे साबित करून दाखवले की नाही आम्ही? आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की अनेक लोक येतात, अनेक लोक भावनिक होतात, अनेक लोक पाया पडतील, अनेक लोक अजून काय करतील, पण स्वतःचं भलं कशात आहे हे भविष्याच्या राजकारणामध्ये भविष्याच्या निवडणुकांमध्ये
तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की जी लोक तुमच्या सोबत आहेत, जी लोक तुमच्या आरोग्याची सुविधा पुरवत आहेत, जी लोक तुमची घर उपयोगी सुविधा पुरवत आहेत, जी लोक तुमच्या सुखदुःखामध्ये सामील होत आहेत, ज्या लोकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी योजना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आणली आणि या महाराष्ट्रातल्या महिलांना 2,10,00,000 महिलांना आधार देण्याचं काम केलं, अशा लोकांनाच आशीर्वाद देण्याचं काम भविष्यामध्ये लांजा तालुका करेल ही खात्री बाळगतो. आज आपण मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण जेवणाची व्यवस्था केली की नाही दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्याच्या राजकारणामध्ये भविष्याच्या सामाजिक काम करत असताना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद सोबत राहू दे ही देखील विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढे जायचं, खाली जायचं का? खाली उभं राहू.